फ्रीज मध्ये ठेवलं नाही तर ते दांड्यासारखंच निघत आहे. एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिली मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता वाजले आहे संध्याकाळचे दुपारचे 4:30 आणि तुम्ही कालचा ब्लॉग बघितलाच असेल. मस्ती केली जियानाने. आत्ताच जस्ट 2 मिनिटं आधी ऋषिताला ड्रॉप केला. काल ब्लॉग तुम्ही बघितला असेल. इथून तो आता परत एक नवीन ब्लॉग स्टार्ट करतोय आता आम्ही. तर कालचा जर ब्लॉग तुम्ही अजूनपर्यंत नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे कालच्या ब्लॉगची. तर येस, आता परत घरी जाऊ, चेंज करू आणि आता आम्ही जाऊ आईबाबांकडे. ते का बरं हे तुम्हाला पुढे समजेलच. तर चला मग इथून पुढे काय होईल हे तर आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. आणि मला वाटतं असं की फर्स्ट टाइमच होईल की ते आमच्या आज म्हणजे तुमच्याबरोबर आम्ही त्यांना ते कोण आहे काय आहे सगळं तुम्हाला इन डिटेल आम्ही सांगू. तर बरेच प्रश्न सुद्धा तुम्हाला लोकांना होते की प्रणवला किती बहीण भाऊ वगैरे आहेत, हे असे सगळे प्रश्न आम्हाला आले होते. तर त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज ह्या ब्लॉगमध्ये आम्ही देऊ. तर यू गाईज स्टे ट्यून फॉर दॅट. आणि मग घरी जाऊ, आवरू, जियानाला चेंज करून द्यायचं, आम्हाला सुद्धा चेंज करायचं आणि मग जाऊ आईबाबांकडे. तर आम्ही फ्रेश झालेलो आहे. दीपाली सुद्धा रेडी झाली. जियाना गेली होती झोपी, तर त्यामुळे तिचे कपडे काही कॅरी केलेले आहे. तर तिथे जाऊन ती जेव्हा पण उठेल तेव्हा आम्ही तिला तयार करून देऊ. तर आता जातो आम्ही आईबाबांकडे आणि उर्वरित वेळ तिथे आम्ही स्पेंड करू. झालं सगळं. ती बघा जियाना ही चालली आहे किटी पार्टीला. ए तू काय म्हणत होती? काय म्हणत होती? हो, हे मी शेंगा निघून ठेवले आहे, उद्या मी तुला चारणार आहे. मस्त दिसत आहे सासूबाई. बाय बाय बाय. लेकरांचं हे अप अँड डाऊन चालत असतं. औषध घ्यायची आहे तुला? तुला कसं वाटत आहे? इकडे बघ, इकडे बघ. छान नाही वाटत आहे मम्मा, मला बरं नाही वाटत आहे असं सुरू आहे. तर तिच्यासाठी आता औषध घेतली आहे प्रणवनी आणि आता हिला औषध घेऊ आणि आईबाबांकडे जाऊ. खूप जपावं लागते लहान लेकरांना, बापरे. काल फक्त मला वाटतं 15-20 मिनिटच बाहेर उभं होतो आपण आणि त्यात हा गेम झाला आमचा. हिला लगेच सर्दी आणि थोडा ताप सुद्धा वाटत आहे. मॉलमध्ये जायचं आहे का? जायचं आहे का? माया बस, थँक गॉड माया बा. हा, तापाची पण दे, तापही आहे तिला. याद दे ना याच्यात. धुवावं नाही लागेल मग यूज केल्यावर. हा, तर आपण इथून घर 2 मिनिटं. कशाला रडते उगाच. कुठे आलो आपण? बटन दाबणं प्रणव, 3 वर जायचंय ना. काय बाबा कसं तुझ्याकडे न्यू ड्रेस घेऊन आलाय ना आम्ही. घालशील ना? बरं वाटेल तुला. थांब. हा, मला बरं वाटेल. झोपून जा थोड्या वेळ. झोपते? बरं, झोप झोप. प्रणवची फेवरेट भाजी. माझी फेवरेट. जसं पनीर बघितलं मी आल्याबरोबर आहे जमलं रे बाबा म्हणतो. हो का? काल तुपासाठी विचारलं होतं मी त्यांना तिथे. ते म्हणाले की नाही, गेम झाला आहे तो. जसं ते फ्रीज मध्ये ठेवलं नाही तर ते दांड्यासारखंच निघत आहे. नाही, काल विचारलं मी राधे मध्ये. त्यांनी म्हटलं की इव्हिनिंगला याल तुम्ही, गरम राधेचं भांड घेऊन याल. फ्रेश राहते त्यांचं ते. हा, काय काय बनवलं ग? काय भात वरण केला, हा, आलू बटाट्याची भाजी केली, हा, कढी केली, बासुंदी केली. आता पनीरची भाजी नको म्हणजे डेझर्ट मध्ये बासुंदी. अजून काय म्हणते, सांबार वडा बांधून ठेवला, तळून मिळेल. ठीक आहे, डन. सगळं झालंय. सगळंच.
आता पोळ्या टाकत होते मी तुला आली मग गॅस छोटी छोटी आहे पोळ्या टाकून देत होती पण काय नाही मग परत म्हटलं भाजी आल्यावर नाही मी मुद्दाम पप्पाला परत मेसेज केला होता 5 वाजता येतो म्हणून नाही का होतच आमच्या याच्यात पोळ्या म्हटलं टाकून देते मग भाजीच राहते धुळे राहते स्वयंपाक कर म्हणते जाते हो 400 रुपये 400 500 असं नाही का ब्रशनीच घास पण त्याला जेंटली सॉफ्टली मी घासला 1-2 वेळा ताकद लावली तर ते थोडं बेकार आपल्याला वाटतं असं चकाचक दिसलं पाहिजे काळ्या पडते ना या कलरच्या मग अजून पलटून नाही मागून घासलं अच्छा मागून घालायची गरजच नाही नाही ते एवढ्या घासला की त्याचा जीवच निघाला नाही मागून नाही घासायचं पुढून घासलं का ते पाणी निघून जातं तिथे असं नाही उलायला पाहिजे ना हे असं होऊन जातं जमा मागं म्हटलं बाबाने म्हणे फेविकॉल गेला होता म्हटलं नाही नाही याचे तुकडे तुकडे म्हणलं मी बघू होते बापरे फेविकॉल राहू दे आता नवीन आणून घेऊ फेक दोन आहे अजून अच्छा घासशील नको हा घासायचं नाही लागत नाही दीपाली कसा कलर असा थोडा काळपट नाही नाही काही नाही आहे ना ते अगं, छान वाटते आहे दोन आहे चांगले ठेवते ते हॉल मध्ये चांगलं ठेवायचे तिथे नाही का? ते बडकरे कलंत्री आमच्या घरी एवढ्या पुस्तक घासल्या पाठवून गेले ते बापरे चला स्वयंपाक वगैरे सगळं झालंय आरामात बसली होती एडिटिंग करत थोड्याच वेळात गेस्ट सुद्धा येतील आणि मग जेवण वगैरे करू मग आम्ही सुद्धा घरी जाऊ तरी येस काय बघतोय अगं हे पेंटिंगचं आहे ना Next तर plan. घर आता सध्या पेंटिंगवर आलेलं आहे थोडं रिनोव्हेशन सुद्धा आम्हाला करायचं आहे तर तीच प्लॅनिंग सुरू आहे पण त्याच्या आधी एक महत्त्वाचं काम आहे ते काय आहे ते हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये आम्ही सांगू ते झालं की मग सगळं घरचं पेंटिंग पुटिंग सगळ्या गोष्टी फर्निचरचे जे थोडेफार चेंजेस करायचे हॉलमध्ये ते आम्ही करू बघ दादा आला बघ दादा आला बरंच नाही तिला ताप आहे थोडा काय झालं वाटतं तुला आपण भूर जायचं का जायचं का हॉलमध्ये जाते अरे क्या बात आहे नमस्कार या बस बघ 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 का बरं ग बघ पकड लवकर आली की नाही थोडा पाहू काय सध्या हो पाश पप्पा हो तुम्हाला बसायचं जा तक्सचं वेगळं आहे आता त्याच्यासाठी छोटं ताट देते ना तुम्ही बसून जा त्याचं ताट केलं आहे वेगळं समोर बसतो तू इथे बस मी नंतर बसते अरे तू बस ना नाही जेवून घे ना ताई कुठं बसते इकडे देऊन दे ना त्याला हॉलमध्ये देऊन दे बसते तो इकडे बस तुला काय लागते ते सांग पनीरची भाजी पोळी जेवण
बस इथे. हा लक्ष आहे. दादाला काही लागलं तर लक्ष ठेवशील त्याला, काही पोळी भात. हा तर आज आमच्याकडे ताईच्या फॅमिलीला जेवण सांगितलं होतं. ताई म्हणजे प्रणवची बहीण आहे, माझी नणंद. तर ज्यांना आई औक्षवण करते ते जिजू आहेत आणि त्यांच्या आईला सुद्धा जेवण करायला सांगितलं होतं. आणि ही ताईकडची फॅमिली आहे. आता संक्रांत झाली का जाते शांत बसला तो. एवढ्या वेळा पडून गेले स्कूलमधून. बापरे. दादा किती वेळा शाळेत पडला स्कूलमध्ये पडला दादाची दात तुटले. हो का रे तक्ष, दात तुटले? बापरे. पण ओरिजिनल आहे ना ते? नाही पण आता ओरिजिनलच आहे ना म्हणजे. काही नाही. जेव्हा खेळ ना तेव्हा मला आता स्टेज चलो बाय बाय. अभ्यास अभ्यास अभ्यास. जेनाची कार मध्ये आहे का? बरं नाही. शिक्षणाची मुलं झाले का बसतेच. बाय कर. चलते का आमच्या बरोबर? जाते का तू मॉलमध्ये? समोर जाते मॉलमध्ये. आत्या जवळ जा लिफ्ट मध्ये जा. आम्ही येत असते असं यात. काळजी घ्या आई. रात्री 12 वाजता पिऊन दाखव ते आबाबाईच्या आबाशी पितात ना. खूप असते आबाबाईच्या आबाशी पितात ग. कसं कसं करून दाखव एकदा. घे ना पटकन एक सीप पी आणि मग करून दाखव. कसं करतात ग? पिऊन दाखव. डॉग पा कसा भुकून राहिला. भो भो करून झाला डॉग. एवढं बेटा डॉग येते. आबासाठी पिऊन घे. आबासाठी. आबाचा पिऊन घे. आबा सारखं पी बरं. ये खाली उतर तू. ये खाली उतरून पी. ते काय इलेक्ट्रिक काढते बरं ठीक. नको नको ते आलेले जा. पॅन खाली नाही केला तू? झोपून जाशील बेटा का? झोपते मस्त ती आता. बाय बाय करून दे. दे ना. हग नाही केलं तू पण. नाही आपण या म्हणून दे ना. तू देशील का? हो म्हणून मी येईन. नाही आता नको नो बाबा. चला घरी जाऊ आता. झोपू. 10 वाजले. थकल्यासारखं झालं. ताईकडे जाऊ ना. अरे पण ती ते देऊन देऊ ना. विचारून घे ना एक वेळा. तर असा होता कालचा दिवस. आणि कालच्या ब्लॉगचा शेवट घ्यायलाच विसरले. बिकॉज आम्हाला घरी यायला सुद्धा लेट झाला. झालं. ती सांगत आहे मी वॅक्सिंग करत होती म्हणून ती सांगते की असं असं केलं.
झालं हो डॅडीने क्रीम लावली हा पाठीला सगळं सांगते हे गप गप तू गप बिलकुल चुप. तर असा होता कालचा दिवस. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.